नमस्कार. मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सत्याग्रही हा चॅनल आपण अद्याप जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या. मी आज आपल्याशी बोलतोय ते गेले काही दिवसापासून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंस्टाग्रामवर सोशल मीडियात रील बनवत आहेत, तेही रात्रीचे उशिरा 11च्या नंतर. आणि तरुणांना फ्रेंड्स असं म्हणून काही उपदेश करत आहेत, काही आता त्यांना कन्व्हिन्स करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. खरं तर रात्री त्यांनी काय केलं तर माझ्या आईला आणि मला खूप शिव्या घातल्या झेंजीने विद्यार्थी आंदोलनामध्ये. एका बाजूला संतापही व्यक्त नकळतपणे त्यांनी केला आणि त्यांना मी माफी देतो अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. हे सगळं ऐकल्यानंतर मला प्रश्न पडला की नरेंद्र मोदींनी त्यांच्या पक्षातल्या, विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि RSSच्या परिवारातल्या ज्या ज्या वेगवेगळ्या संस्था संघटना आहेत आणि विशेषतः भाजपाची जी ट्रोल गँग आहे, ट्रोल आर्मी ज्याला म्हणता येईल, ती गेल्या 10-15 वर्षात जर आपण पाहिलं, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्याबद्दल काय काय अफवा सोडतात, काय काय निंदा नालस्ती करतात, कशा पद्धतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधींचा गलिच्छ भाषेत अवमान करतात. पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरूंचा ज्या पद्धतीने अफवा सोडून बदनामीकारक लिखाण करतात, गलिच्छ भाषेत टीका टिप्पण्या करतात. मग मनमोहन सिंग साहेब असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, अशा विरोधी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांना अत्यंत गलिच्छ भाषेत, जी भाषा आपली कुणाची बोली भाषा नसते, प्रत्यक्ष ती अश्लील पद्धतीची शिवीगाळच असते, अर्वाच्य भाषेत, अश्लील भाषेत शिवीगाळ करणारे लोक कोण होते? बदनामीकारक लिखाण करणारे, बदनामीकारक व्यंग सोशल मीडियातनं प्रसारित करणारे कोण होते? आणि ही ट्रोल आर्मी किंवा ट्रोल गँग निर्माण करणारे कोण होते? 2012 पासून जर आपण पाहिलं, जेव्हा सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर सुरू झाला, तर ते भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडिया RSSच्या वॉर रूम मधले लोक दिसतात. कुणालाही ट्रोल करायचं, त्यांची ठरलेली वाक्य असतात, ती सगळीकडे ती त्या पद्धतीने ट्रोलिंग करून विरोधी माणसाला बदनाम करत असतात. याची हजारो उदाहरणं देता येतील. आणि मग नरेंद्र मोदींनी आत्ता किंवा त्यांच्या पक्षाने जे पेरलंय ते आत्ता या मागच्या महिन्याभरात विद्यार्थी आंदोलनातनं दिसून येतंय. पेरलंय तेच उगवलंय असं म्हणता येतंय. त्या म्हणण्याला खूप वाव आहे, खूप पुरावे उपलब्ध आहेत. नरेंद्र मोदींनी हा सल्ला स्वकीयांना, स्वतःच्या पक्षातल्या सोशल मीडिया चालवणाऱ्या किंवा जे फेक अकाउंट, त्यांनी एका माणसाच्या नावाने 10-10, 20-20 फेक अकाउंट असतात, 40 पैसेवाली ज्याला गँग आपण म्हणतो, या सगळ्या लोकांना नरेंद्र मोदी आवर घालतील का? जसं तुमच्या आईवर कोणीतरी शिवीगाळ केली, मी त्याचं समर्थन करत नाहीये. कुठल्याही शिवीगाळीचं मी समर्थन करत नाही, कुठल्याही ट्रोलिंगचंही मी समर्थन करत नाही. मी स्वतः त्याच्या विरोधात आहे. मी या बाबतीत अनेक वेळा माझ्या सोशल मीडियात सुद्धा लिहिलेलं आहे. राजकारण ही नैतिक पातळीवर करण्याची गोष्ट आहे. राजकारणात नीतिमत्ता असावी लागते, असा महात्मा गांधींचा ठाम आग्रह असायचा आणि ते स्वतः त्या पद्धतीने आचरण करत असत. सत्य आणि अहिंसेचा ते पुरेपूर दैनंदिन जीवनामध्ये प्रयोग करत होते. आणि म्हणूनच गांधीजींनी सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर असं शेवटी सांगितलं. राजकारणामध्ये नीतिमत्ता असली पाहिजे. राजकारण म्हणजे काय? तर समाजकारणासाठी आपल्याला राजकारण करायचं असतं. मग आपल्याकडे भारतीय संविधान आणि संविधानिक आपल्याकडे जी संसदीय लोकशाही आली, त्या संसदीय लोकशाहीमध्ये बहुपक्षीय इथे राजकारण असणं स्वाभाविक आहे. वेगवेगळे पक्ष असणं, विविध पक्ष असणं गुन्हा नाहीये, अनैतिक नाहीये. ते सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. कारण आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये, आपल्या संविधानामुळे सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, संघटना स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे. परंतु गेल्या सोशल मीडिया आल्यापासून 10-15 वर्षात, 15 वर्षातलं जर आपण पाहिलं, तर ही ट्रोल आर्मी भारतीय जनता पार्टीने सुरुवातीला सुरू केली. शिवीगाळ करायची, एखाद्या नेत्याला टार्गेट करायचं. म्हणजे राहुल गांधींना पप्पू म्हणून हिनवणारे कोण आहेत?
कुणी पप्पू म्हणून त्यांची इमेज त्या पद्धतीने बनवली, याचं उत्तर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे नेते देतील का? किंवा शरद पवारांना सुद्धा त्यांच्या आजारपणावरून पवार साहेबांना सातत्याने त्यांच्या चेहऱ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या व्यंगावर सातत्याने आजही बोलतात. ही अवलादी कोण आहेत? कुठल्या अवलादी आहेत ह्या? आणि कुणी निर्माण केलेली ही पिलावळ? याचं उत्तर नरेंद्र मोदी आणि RSSच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख लोकांनी दिलं पाहिजे. सोनिया गांधीबद्दल, मनमोहन सिंग साहेबांच्याबद्दल किती घाणेरडं लिखाण केलेले हो. पंडित नेहरू असेल, तुम्ही एक महापुरुष सोडलेला नाही, त्यावेळेस तुम्ही गप्प बसता. या देशामध्ये पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजीराजे, अनेक महापुरुषांच्या बद्दल भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सातत्याने जाहीरपणे अवमानकारक, बदनामीकारक लिखाण केलेलं आहे, भाषणं केलेली आहेत. त्यावेळी नरेंद्र मोदींनी कधी भाष्य केलं नाही, ते कधी रोखलं नाही. महाराष्ट्राचा राज्यपाल सुद्धा विरोधी बोलतो, महापुरुषांचा अवमान करतो, महात्मा फुले सावित्रीबाईंचा, तरी नरेंद्र मोदींच्या कानावर ते जात नाही का? आता तुम्हाला ट्रोल झालं, तुम्हाला शिवीगाळ झाली म्हणून तुम्हाला राग आला. तुमची जशी आई आहे तशी इतरांची सुद्धा आई असते. आज जे राज ठाकरेंनी त्यांच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी आज जे भाषण केलं ते मी ऐकलं. राज ठाकरेंनी अतिशय मार्मिक मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि जे काही मुद्दे मांडले ते अतिशय महत्त्वाचे आहेत, वास्तववादी आहेत. राज ठाकरेच्या आजच्या भाषणाशी मी 100% सहमत आहे. वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे. राजकारण जाऊ द्या, राजकारण काय व्हायचे ते होत राहील. अरे पण राजकारणामध्ये थोडी तरी नीतिमत्ता पाळली पाहिजे की नाही? आणि ती पाळण्याची परंपरा आपली आहे 70 वर्षाची. जरा काढून बघा. नवीन जी झेंजी आलेली आहेत, 18 ते 25 वयोगटातली ज्याला तरुणाई आहे त्याला आपण झेंजी म्हणतो. ठीक आहे, चुकत असेल त्यांचं कदाचित काही गोष्टी, उथळ भूमिका घेऊन काही मांडतही असतील. त्यांची नवीन भाषा आहे, त्या नवीन भाषेचा आपण स्वीकारही करू. त्यांनाही वाचावं लागेल, झेंजीला असं चालता येणार नाही. त्यांनी सुद्धा इतिहास आपला वाचावा लागेल, स्वातंत्र्य लढा वाचावा लागेल. गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, पंडित नेहरू, गांधीजी, आंबेडकर सगळे वाचले पाहिजेत, सगळे वाचले पाहिजेत. विनायक दामोदर सावरकरांचं विज्ञाननिष्ठ निबंध हे पुस्तक सुद्धा त्यांनी सगळ्यांनी वाचलं पाहिजे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं सावरकरांनी काय काय भूमिका मांडल्या होत्या तेही का आपल्याला कळलं पाहिजे. आणि विशेषतः मी कुठल्याही टीकाकारांना, सर्वपक्षीय लोकांना या माध्यमातून सांगू इच्छितो, आपण ज्याच्यावर टीका करायची त्याच्यावर सुसंस्कृत भाषेत टीका करता येते आपल्याला. आपल्याकडे चांगले शब्द खूप आहेत, त्यासाठी वाचन करावं लागेल, शब्दसाठा आपला वाढवावा लागेल. आणि टीका टिप्पणी करताना मोघम करायची गरज नाही, पुराव्याच्या आधारावर केली पाहिजे. निराधार मोघम बोलून काय साध्य करतो आपण? शेवटी आपण एका देशात राहणार आहोत. सगळ्यांचं उद्दिष्ट काय आहे? समाजकारणासाठी राजकारण करायचे, आपल्या समाजाची सर्वांगाने प्रगती व्हावी, विकास व्हावा, हाच उद्देश आहे ना आपला. मग जर समाजाची प्रगती करायची, सर्वांगीण विकास करायचा आहे, मग आर्थिक विकास असेल, शैक्षणिक विकास असेल, सांस्कृतिक विकास असेल, राजकीय विकास असेल, ही जी काही विकासाची वेगवेगळी क्षेत्र आहेत, या सर्व क्षेत्रांचा विकास करत असताना आपण मतभेद जरूर असतात, पण मनभेदाच्या माध्यमातून आपण एकमेकांना गलिच्छ भाषेत, अर्वाच्य भाषेत बोलायची गरज नाही. नरेंद्र मोदींनी जे मुद्दे मांडलेत ते मी सहमत आहे मग त्याच्याशी, पण याची सुरुवात भारतीय जनता पार्टीला स्वतःपासून करावं लागेल. RSSच्या परिवारातल्या सगळ्या संघटनांना स्वतःपासून सुरुवात करावं लागेल की आपण इतरांना सभ्य भाषा वापरली पाहिजे, इतरांना चांगली भाषा वापरली पाहिजे, मतभेद चांगल्या भाषेत व्यक्त केले पाहिजेत आणि अर्धवट मोघम पद्धतीने कोणालाही टार्गेट करून बदनाम करण्यात काही साध्य होत नसतं. शेवटी सत्य ही अशी गोष्ट आहे की ती लबाडाला अस्वस्थ करते. आणि नरेंद्र मोदी हे अस्वस्थतेतनं आता काल विधान त्यांनी केलेले, अस्वस्थ झाले ते, इतकी ट्रोल त्यांना झाली, त्यांना शिवीगाळ झाली, पण त्यांनी कधीच विचार केला नाही की मागच्या 12-15 वर्षामध्ये आपल्या भाजपा आणि RSSच्या लोकांनी कुणाकुणाला काय काय बोललेत, सगळे स्क्रीनशॉट मागवा. असं सगळं आहे. राज ठाकरेंनी आज जे भाषण केले त्याच्यामध्ये त्यांनी राम मंदिराच्या चोरीचा मुद्दा उपस्थित केलाय, सिद्धिविनायकाच्या मंदिराचा चोरीचा उपस्थित केलाय. गाडगे महाराजांनी पूर्वी सांगून ठेवलं, मंदिरात फक्त पुजाऱ्याचं पोट असतं आणि म्हणून जे कोणी शिक्षणापासून वंचित राहत असतील त्यांना पैसा द्या, गरिबांना काही मदत करा, जे कोणी आजारी असतील त्यांना मदत करा, भुकेलेल्याला अन्न द्या, दिव्यांग लोकांना मदत करा. परंतु पोट भरू धंदेवाईक पुजाऱ्यांच्या तिजोरीत पैसे टाकून काही साध्य होणार नाही. आपल्या सगळ्या संतांनी कुणी मठ मंदिरं बांधली नाहीत.
संतांनी त्या संदर्भातला खूप विचार केलेला होता. आणि म्हणून या भोंदूगिरी करणाऱ्या लोकांना, धंदेवाईक लोकांना, बुवाबाजी करणाऱ्या महंतांना किंवा तिजोरीतले पैसे लुटणाऱ्या सगळ्या धंदेवाईक महाराजांना, महंतांना, पुजाऱ्यांना आपण ओळखलं पाहिजे. हा राज ठाकरेच्या आजच्या भाषणातला एक मतितार्थ होता असं मला वाटतं. बघूयात काय होते ते. आपण राजकारणात नीतिमत्ता आणण्याचा सर्वजण प्रयत्न करूयात आणि भारताचा एक चांगला भारत देश घडवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. खऱ्याला खरं म्हणण्याची ताकद ठेवा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य शोधलं पाहिजे. सत्य शोधून सत्याच्या पाठीशी ठाम उभं राहिलं पाहिजे. हाच संतांचा उद्देश, हाच सगळ्या महापुरुषांचा उद्देश होता. तो आपण अंमलात आणला पाहिजे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचे. व्हिडिओ आवडला असला, आपलं जे काही मत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.